म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापासून तू जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेस आणि आजतागायत म्हणजे अगदी अलीकडे सुद्धा तुझ्या जाहिराती बघायला मिळतात. तर एवढं जग बदलत 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 गेलं आहे तरीसुद्धा तू अजून कंटेम्पररी वाटतेस त्यात. तर ही आव्हानं कशी पेलत गेलीस आणि त्यात एवढ्या बदलणाऱ्या ह्याच्यात कसं जुळवत गेलीस तू? मी तुला खरं सांगू का, मला ना खूप लोक भेटतात जे मला म्हणतात की मी लहान असताना तुमचा चित्रपट पाहिला होता. तर मला त्यांना खूप जोरात असं सांगावं असं वाटतं की तेव्हा मीही लहानच होते. तर आय डोंट नो अबाउट रेलेव्हन्स. मी फार मोठी नाही आहे, मी आत्ताच्याच पिढीची आहे. त्यामुळे आय एम होपिंग की मी अजूनही रेलेव्हंट आहे, कारण खरं तर मी खूप मोठी नाही आहे वयाने. कामाने मोठी आहेस. कामाने नाही आहे मोठी. अगदी प्रामाणिकपणे मला असं वाटतं मला अजून खूप वर्ष आणि खूप काम करायचं आहे. त्यामुळे ज्या क्षणी तुम्हाला असं वाटायला लागतं ना की आपण कामाने मोठे आहोत, त्या क्षणी तुमचा प्रवास थोडासा हळू होतो आणि मग पुढे थांबतो. तर माझी देवाचरणी हीच प्रार्थना आहे की मला हे फिलिंग कधीही येऊ नये की मी आता खूप कामाने मोठी आहे आणि मी आता खूप काम केलं आणि मला आता खूप अनुभव आहे. मला सतत काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि हे खरंच असतं. म्हणजे त्यात वयाचा अनुभवाचा फारसा प्रश्न पडत नाही. तुम्ही दरवेळेला नवीन गोष्टीला सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा इतकी वेगळी लोकं, इतक्या वेगळ्या प्रकारचे विचार तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे मला खूप आवडतं हे असं शिष्यासारखं राहणं. त्यामुळे मला असं नाटकाचं वर्कशॉप करशील का किंवा अभिनयाबद्दल बोलायला येशील का म्हटलं की मी नाही म्हणते. कारण मी काय म्हणजे मला नाही बोलायचं आहे अभिनयाबद्दल. मी काहीतरी कोणाला तरी शिकवू शकीन अशा भूमिकेत मी कधी जाऊ शकेन असं मला वाटत नाही. कारण मी अजूनही शिकते आणि मला तसंच राहायला आवडेल.